श्रेयस, कोल्हापुरातून ट्रेनिंग संपून परत मुंबई ब्रांच मध्ये आलास. वेलकम अँड कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू सर, थँक्यू. वी ऑल रिअली मिस्ड यू हिअर. मी पण मिस केलं तुम्हाला सगळ्यांना. कधी एकदा तिकडून इकडे येतोय असं झालं होतं मला. खरं आहे, पण काय ना श्रेयस की कंपनीमध्ये नवीनच अपॉइंट झालेल्या एम्प्लॉईला ट्रेनिंगसाठी वेगवेगळ्या ब्रँचेसमध्ये जावंच लागतं. हो हो. अरे सर, तो कोल्हापूरला ट्रेनिंग करत असेल तरी त्याचा जीव इथे मुंबई ऑफिस मध्ये होता ना. म्हणजे ते हा ते नाही नाही नाही, तसलं काहीच नाही. हा हो, आय मीन वी वर जस्ट फ्रेंड्स. आणि आता तर असं अजिबातच काही. पण खरं सांगू का तुला श्रेयस, जे झालं ना ते अतिशय उत्तम झालेलं आहे. म्हणजे पुढे काही व्हायच्या आधीच तुटलं ते फार चांगलं झालं. नाहीतर तुझी अवस्था त्या गुरु सरांसारखी झाली असती. ऍक्च्युली मी मगाशीच विचारणार होतो, गुरु सर आणि शनायामध्ये काही प्रॉब्लेम चालू आहे? गुरु सर फायर्ड हर. व्हॉट? तिला काढून टाकले ऑफिस मध्ये. हा, ऑफिसातून, घरातून आणि मोस्ट इम्पॉर्टंट मनातून पण काढून टाकलं. काय सांगताय काय तुम्ही? मग आणि उशिरा का होईना गुरुला कळलंय की शनायाचं खरं रूप काय आहे ते. आणि त्यांच्यासोबत आपल्या सगळ्यांची पण सुटका झाली तिच्यापासून. अगदी बरोबर बोललात मॅडम. जाम डोक्यात जायचो, आले की भस्कन अंगावर ओढायचे. यू इडियट, यू फेलो. काय नुसत्या डोक्याला ताप होता, किरकिर किरकिर करायची. यू डोंट वॉन्ट दॅट, आय वॉन्ट दॅट. काय माणूस इकडे सोंग आहे. खरंच सर, गजानन महाराज. अरे पण आता तो त्रास गेलाय ना, आता आपण सेलिब्रेट केलं पाहिजे, हो की नाही? सर अगदी मनातलं बोललात तुम्ही. मी खाली जाऊन आता गरम गरम जिलेबी घेऊन येतो. ते पण साथे फाफडा पण नाही. ए रघु, आनंद, जेनी, खरं सांगू का, तुम्हाला जे वाटतंय ना तसं मला अजिबात वाटत नाही. म्हणजे शनायाला मी जितका ओळखतो त्यावरून मला असं अजिबात वाटत नाही की इतक्या सहजासहजी ती गुरुनाथच्या जीवनातून निघून जाईल. सर, तुम्ही त्याची काळजी करू नका. अरे शनाया परत गुरुच्या लाईफ मध्ये येणार त्याचे काही चान्सेस नाही. अरे कसला अपमान केलाय तिच्या त्याने. वा वा वा, ती घरात काय तिच्यात लाज लज्जा शरम असेल ना तर ऑफिसात पण पाऊल ठेवणार नाही ती. जेनी, गॅरी कुठे? सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय झालं? काय झालं? काय
आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो, पण आईच म्हणली काय तिची? पटला काय तिका? मला माहिती. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई, मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.